Hello friends, good morning. Good morning. My name is Jayesh Basab Patil. I am a student of Pravakta Academy. मी आज तुम्हाला मराठीचे सेंटेन्स इंग्लिश मध्ये कसे ट्रान्सलेट करायचे ते शिकवणार आहे. मी आंबा आणतो. आपल्याला याच्यामध्ये पहिले ऍक्टिव्ह पॅसिव्ह ओळखावं लागेल. मी आंबा आणतो, आणणारा कोण आहे? मी. म्हणजे आपल्याला करता मिळाला तर हे वाक्य ऍक्टिव्हच आहे. आणि मी आंबा आणतो तर तो ते ही शॉर्ट की एक नंबरच्या टेन्सची म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणून इथं एक नंबरचा टेन्स येईल. आता आपण सब्जेक्ट ऑब्जेक्ट ओळखू. आणणे वर्ब. मग आता वर्बला प्रश्न विचारायचा की वर्बला प्रश्न आणणारा कोण आहे? मी. म्हणजे हा सब्जेक्ट. काय आणतोय? आंबा म्हणजे ऑब्जेक्ट. ट्रान्सलेट करण्यासाठी आता मी एक नंबरचा फॉर्म्युला लिहितो आणि मग त्याला ट्रान्सलेट करून दाखवतो. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस वर्ब एस प्लस ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट काय? मी. सब्जेक्ट मी म्हणजे आय. आता वर्ब काय? आणणे म्हणजे ब्रिंग. आता त्याला यस किंवा एस लावायचा. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट काय? आंबा म्हणजे मँगो. मी आंबा खातो या वाक्याचं इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन आहे आय ब्रिंग्स अ मँगो. आता आपण या सेंटेन्सचं निगेटिव्ह करू. त्याच्यानंतर मी आता निगेटिव्हचा फॉर्म्युला लिहितो. आता हा त्याचा निगेटिव्हचा फॉर्म्युला आहे. मग आता सब्जेक्ट काय आहे? आय. डू किंवा डज आपण डू वापरतो. डू. आणि आता नॉट निगेटिव्ह आहे म्हणून नॉट. वर्ब काय? आणणे. आणि ऑब्जेक्ट काय? मँगो. मँगो का? कारण आपण एकच आंबा आणतोय. मग आता त्याचं निगेटिव्ह झालं आय डू नॉट ब्रिंग. थँक्यू.